नमस्कार प्रेक्षकांनो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अद्वैत कलासाठी बुके घेऊन आलेला असतो. तो त्याच्या रूममध्ये जातो कारण त्याला कलाला सरप्राईज द्यायचं असतं. तो अचानकच दरवाजा उघडतो आणि म्हणतो सरप्राईज. समोर बघतो तर त्याला रूममध्ये कला दिसतच नाही. मग तो कलाला इकडं तिकडं शोधू लागतो. त्याला वाटतं कला की वॉशरूममध्ये असेल, म्हणून तो विचार करतो अरे आता हिला कसं सरप्राईज द्यायचं, पण ती वॉशरूममध्येही नसते. तो तिच्या मोबाईलवरती फोन करतो तर ती फोनही उचलत नसते. त्याला खूप टेन्शन येतं. पण कला पलीकडं आउट हाऊसमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते, कारण रोहिणीने तिला दरवाजा पूर्णपणे लॉक केलेला असतो, लाईट्स ऑफ केलेला असतात, फ्यूज बंद केलेला असतो, त्यामुळे कला बेशुद्ध अवस्थेत असते. इकडं अद्वैत विचार करतो की कला कुठे गेली असेल. तो तिच्या मोबाईलवरती खूप फोन करतो पण ती फोन उचलत नाही. नंतर तो तिच्या आईला फोन करतो आणि म्हणतो मिसेस खरे आले का तिकडं. तेव्हा तिची आई म्हणते नाही नाही आलेली ती इकडे, तुम्हाला तिनं सांगितलं नाही का काही. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही ना, मला वाटलं की ती तुमच्याकडेच आली असेल. तेव्हा कलाची आई म्हणते काय नाही मुलगी. अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे, बघतो मी इकडे. अद्वैतला वाटतं कला काही अडचणीत तर नाही ना. नंतर तो खाली येतो. हॉलमध्ये रजनी काकू असते. तो रजनीला विचारतो काकू तू खरेला पाहिलंयस का. रजनी म्हणते नाही रे, काय आयडिया नाही कुठे गेले ते. आता मात्र अद्वैतला खूपच टेन्शन आलेलं असतं.